हँडपर्स शिवण्यासाठी आपण काठाच्या साडीचा वापर केलेला आहे। त्या साडीतून आपण 18 इंच रुंदी आणि 18 इंच उंचीचा हा एक पीस नॉन ओव्हनला जोडून घेतलेला आहे। आता आपण तो पीस असा फोल्ड करून वरच्या बाजूने 7 इंच अंतर मोजून घेऊया। त्यानंतर आतल्या बाजूने 5 इंचावरती एक खूण करून घेऊ। अशा प्रकारे 7 बाय 5 इंचाचा हा आयत आपण आता कट करून घेऊया आखून। दुसऱ्या बाजूने पण आपण हाच आयत ठेवून कट करून घेऊया। आता आपण कट केलेल्या भागावरती शिलाई करून घेऊया। आता आपण बंद तयार करून घेऊ। बंद तयार करण्यासाठी 3 बाय 16 इंचाची ही लेस कट करून घेतलेली आहे आणि फोल्ड करून आपण हे बंद तयार करून घेतलेले आहेत। बंद जोडण्यासाठी आपण वरच्या बाजूने 3.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि बाहेरून बाजूने 2 इंचावरती खूण करून आपण हे बंद जोडून घेऊया। दोन्ही बाजूंना आपले हे बंद जोडून झालेले आहेत। आपण यावर लेसचा एक पीस जोडून घेणार आहोत। त्यासाठी 9 इंच लांबीचा हा तुकडा 2 तुकडे घेतलेले आहेत आणि ते बंदांवरती ठेवून आता आपण जोडून घेऊयात। जास्तीचा भाग कट करून घेऊ। आता वरच्या भागाला आपण चैन जोडणार आहोत। त्यासाठी चैनचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून उलट ही चैन यावरती जोडून घ्यायची आहे आणि आता आपण यावरती असं फोल्ड करून दाबटीप घालून घेऊया। आता आपण ही छोटे 2 पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी 1.5 इंचावरती एक खूण करून आपण इथे चैन जोडणार आहोत। आता हा भाग आपण कट करून घेऊया। 4 इंच लांबीचा हा चैनचा पीस घेऊन यावरती शिलाई करून घेऊया। त्यानंतर फोल्ड करून दाबटीप घालून घेऊ आणि पुन्हा दुसरा पीस जोडून दाबटीप घालून घ्यायची आहे। त्यामध्ये आता आपण रनर ॲड करून घेतलेला आहे। दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे। आता आपण या पॉकेटला खालच्या बाजूने बंद करणार आहोत। त्यासाठी आपण कट केलेला पीस होता त्यातलाच हा भाग आपण अशा प्रकारे चारही बाजूंनी शिलाई करून दोन्ही बाजूंना जोडून घ्यायचा आहे आणि जास्तीचा भाग आपण कट करून घेऊया। आता आपले हे 2 पॉकेट तयार झालेले आहेत। आता आपण वरच्या भागामध्ये रनर ॲड करून घेऊ। हा रनर एकदा ओवून बाहेर काढून घेऊया आणि पुन्हा मध्यावरती आणून तो ओवून घ्यायचा आहे। आता ही बॅग उलट करून घेऊया। उलट केल्यानंतर आपण या पॉकेटचा मध्य काढून घेऊ आणि हा मध्य आपण आता इथे पिनअप करून घेऊया। त्यानंतर आता आपण या भागाला शिलाई करून घ्यायची आहे। आता या भागाला आपली शिलाई करून झालेली आहे आणि आपली आता ही हँडबॅग शिवून तयार झालेली आहे। आपण आता ही बॅग सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपल्या ह्या बॅगचा लुक आलेला आहे। आपल्या या बॅगची रुंदी शिवून 7.5 इंच, बॉटम 4 इंच आणि उंची 5 इंचाची तयार झालेली आहे।
आणि वरचा भाग पण आपला 4 इंचाचा शिवून तयार झालेला आहे। सुंदर अशी हँडबॅग आपली नक्की शिवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।